नमस्कार, मी श्वेता. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे यंदा निर्धारित वेळेच्या आधीच मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार 12 आणि 13 मे दरम्यान बंगालच्या उपसागराच्या दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे आणि या हवामान प्रणालीमुळे विषुववृत्तीय वाऱ्यांचा वेग वाढणार आहे. त्यामुळे मान्सूनला पुढे सरकण्यासाठी मोठी चालना मिळेल. यापूर्वी मान्सूनचं आगमन 14 ते 22 मे दरम्यान होईल असा अंदाज होता, मात्र आता हे आगमन त्याआधीच होण्याची चिन्ह गडद झाली आहेत. भारतीय हवामान विभागानं म्हणजेच IMDनं सुद्धा 14 ते 20 मे दरम्यान अंदमान समुद्रामध्ये नैऋत्य वारे सक्रिय होतील असा दुजोरा दिलाय आणि साधारणपणे मान्सून एकदा का अंदमानात दाखल झाला की तिथून कोकणापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला सुमारे 21 दिवसांचा कालावधी लागतो. आणि जर अंदमानात मान्सूननं वेळेपूर्वी हजेरी लावली तर महाराष्ट्रात यंदा पावसाचं आगमन वेळेवर किंवा काही दिवस आधीच होण्याची दाट शक्यता आहे. राज्यामध्ये सध्या भीषण उन्हाळा आणि अंगाची लाईलाई करणारा उकाडा जाणवत असतानाच हवामान खात्याकडनं ही दिलासादायक बातमी मिळाली आहे.